ओतूर गटामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये जोरदार चुरस झालेली आहे। या तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांचं या परिसरामध्ये काम चांगलं राहिलेलं आहे। जुन्नर तालुक्यातील 8ही जिल्हा परिषद गट आम्ही बाजी मारणारच, सगळे गट जिंकणारच अशी भीष्म प्रतिज्ञा आमदार शरद सोनवणे यांनी घेतलेली आहे। ओतूर गट हे त्यांचं होम पिच आहे। या गटामध्ये विजय त्यांचा सोपा झालेला आहे। त्याचं कारण म्हणजे या मांडेताई ओझरच्या आहेत, लग्न होऊन त्या ओतूरमध्ये आलेल्या आहेत, म्हणजे ओझर ओतूरचा सपोर्ट त्यांना अधिक प्रमाणामध्ये मिळणार आहे। आणि त्यांचं बाळकडू एक समाजसेवेमध्ये गेलेलं आहे। त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून आता ते शिवसेनेमध्ये आलेले आहेत। आमदार शरददादा सोनवणे यांची आमदारकीची ताकद त्यांच्या पाठीशी आहे। इथं गाढवे मामा असतील किंवा विघ्नर कारखान्याचे संचालक धनंजय भाऊ डुंबरे असतील किंवा तंटामुक्तीचे अध्यक्ष असतील, ही सगळी ज्येष्ठ मातब्बर मंडळी इकडे आलेली आहेत। आणि घोलप साहेबांचं तर विचारायलाच नको, असं गावातील कुठले एक कार्यकर्ता नाही का त्याच्याशी ओळख नाही। मग विविध व्यवसायामधून असेल, मित्रवर्ग मोठा आहे आणि हे सगळ्यांचा संगम पाहता हा विजय निश्चित मानला जातो। त्याचबरोबर धालेवाडी गटामध्ये डॉक्टर नायकोडी यांचं देखील काम राहिलेलं आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसेना हा गट जिंकणारच अशी भीष्म प्रतिज्ञा कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे। आपल्यासोबत मांडेताई काय सांगाल, विजयाचं विजन कसं असेल? आता तुम्ही तर सांगितलंच आहे, माझं माहेर हे ओझर आहे आणि सासर ओतूर आहे। आणि आता 4 दिवसांपूर्वीच माझं पक्षांतर झालं आहे। पक्षांतर झाल्यानंतर खरं तर मी पाहते जेवढे शिवसैनिक आहे त्यांनी मला प्रचंड बळ दिलं आहे आणि विश्वास दिला आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं हा विजय खरंच माझा सोपा झाला आहे। एक प्रश्न तर होणार, आता कसं वाटतंय? आता अजून पॉझिटिव्ह वाटतंय। काय त्याची कारणं? म्हणजे ह्या सर्वांचे माझी आधी इतकी काय ओळख नव्हती, पण त्यांनी मला 2 दिवसात स्वीकारलं आहे आणि मला इतकं पुश करता येते, सगळे इतके पॉझिटिव्ह वाईब्स येतात म्हणजे जे आधी मला मिळत नव्हतं। म्हणजे पॉझिटिव्ह वाईब्स मला फार कमी मिळत होते किंवा आपलेच लोक पाय खेचण्याचा प्रयत्न तिथे चालू होता। इथे तसं नाही, हे सर्वजण मला पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत, म्हणजे भरघोस पाठिंबा देत आहेत। हेच मला इथून इतकं छान वाटतंय की एवढी चांगली माणसं या संघटनेत आहे आणि ती मला एवढी उशिरा मिळाली। म्हणजे सुरुवातीला जर शिवसेना पक्ष निवडला असता तर अधिक बळकटी आली असती? निश्चित असं वाटतं मला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडला, चूक झाली? नाही, माझं कुटुंब गेले 40 वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत आहे। मी पण गेले 7-8 वर्षांपासून युवती अध्यक्षपदाचं काम करते आहे। त्याच्यामुळे असं काही नाही, पण इथे आल्यानंतर मी बदल तुम्हाला सांगते आहे। इकडे जास्त फ्रीडम मिळाला? 100%। आता मला सांगा, सगळे आता भानुविलास गाढवे असतील किंवा धनंजय भाऊ असतील किंवा पंचायत समितीचे दोन्ही सहकारी असतील किंवा या परिसरामधल्या शिवसैनिकांचा एक माहोल पाहायला मिळतो। इथं प्रचंड विश्वासू चिकाटीनं काम करत आहेत। तालुक्याचे आमदार शरद सोनवणे दारोदार प्रत्येकाच्या घरापर्यंत हिंडले। पूर्वीचा अनुभव, आताचा अनुभव, एक वेगळे पण फिलिंग होतं आहे? हो, वेगळे पण थोडंसं जाणवतं आहे। आमदार असून देखील ते गल्लीबोळात आज आमच्यासोबत घरोघरी प्रचाराला होते। हा निश्चित आता विजय तुमचा निश्चित होणार आहे। म्हणजे तुमची व्यक्तिगत ताकद, सगळ्यांची मोठी मेहनत का शरददादांचं कर्तृत्व, काय सांगाल तुम्ही? सर्वच गोष्टी, मी असं म्हणणार नाही माझंच एकटीचं काय आहे। शरददादांची ताकद आहे, कार्यकर्त्यांचं प्रचंड पाठबळ आहे आणि माझे पण वैयक्तिक रिलेशन आहेत। प्रसाद भाऊ अतिशय भोळा कार्यकर्ता आहे, त्यांचा सहकार्य प्रतिसाद कसा मिळतो? खूप चांगला, कारण त्यांनी काम करताना मागील 5 वर्षामध्ये मला असं वाटते कोणते पक्षविरहित काम केले। त्याच्यामुळं ती जी मंडळी जोडली गेलेली आहेत ना, ती म्हणजे प्रेमाने आता मदत करायला पुढे आली आहेत। म्हणजे ते पण पक्षविरहित मदत करण्यासाठी आता पुढाकार त्यांनी घेतला आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं हा खरंच विजय मला सोपा झाला आहे। एक महिला आहे, कार्यकर्त्यामध्ये मिसळावं लागतं, रात्री अपरात्री फिरावं लागतं, कुटुंबाचा प्रतिसाद कसा? माझं कुटुंब माहेरचं देखील भक्कमपणे माझ्या पाठीशी उभं आहे आणि सासरचं देखील। गाडवेसाहेब, तुम्ही काय सांगला? तर तुम्ही एक मुरब्बी आहात, शरददादांचं एक असं म्हणजे स्ट्रॉंग सपोर्ट तुमचा राहिलेला आहे। एक नवीन कार्यकर्ते तुम्हाला जॉईन झालेत, तर जिल्हा परिषदेच्या उमेदवार झालेले आहेत। या विजयामध्ये कशा प्रकारचं नियोजन असेल? समोरून सुद्धा मातब्बर उमेदवार आहेत, परंतु पंचायतीचा कारभार त्यांनी चांगला चालवला नाही अशी टीका होते। राष्ट्रवादी काँग्रेसची मंडळी, तर दोन्ही एकत्र आलीत, सामना कसा होईल? सामना सुंदर होईल, निश्चितच आम्ही विजयी होऊ अशी खात्री आहे। त्याचं कारण असं आहे की बहुतेक सर्व शिवसैनिक एकत्रितपणे काम करतायत। मोठा पाठिंबा अगदी तुतारीच्या लोकांकडूनही आम्हाला मिळतो आहे। शिवाय
तुतारीची आणि घड्याळाची ते एकत्र आहे. युती असली तरी तुम्ही हे ब्रेकिंग सांगताय. आमच्या विचारांवर भारावून ते मोहित डमाले यांचं नाव घ्यायचे? अजिबात नाही. मोहितदादांचं नाव बिलकुल घेणार नाही. मोहितदादांचं काम यापूर्वीचंही चांगलं होतं, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. त्यांच्याबद्दल दुमत नाही, परंतु ह्या सगळ्या विचारांवर चालणारी एक संघटना आहे आणि या संघटनेचं नेतृत्व शरददादा करतायत. शरददादांचं व्हिजन या तालुक्यामध्ये खूप चांगलं आहे आणि त्या व्हिजनला स्वीकारून बाकीचेही कार्यकर्ते सगळे काम करतायत आणि लोकांच्याही मनामध्ये उमेदवारांविषयी आस्था आहे, आपुलकी आहे, सहानुभूती आहे. अतिशय चांगली उमेदवार आहे. अक्षदानी खरं तर शिवकन्या रॅली यापूर्वी केलेली आहे. 1000 महिला तिच्याबरोबर त्यांनी काम केलेलं आहे. शिवचिदंबरचं त्या काम करतायत. शिवाय एक उमेद आहे की मी या जिल्हा परिषद मतदारसंघात जिल्हा परिषदेच्या तिकिटावर कोणत्याही निवडणूक लढवील, निवडून येईल आणि पुढच्या 5 वर्षात मी चांगलं काम करून दाखवील. तिचं वक्तृत्व चांगलं आहे, नेतृत्व चांगलं आहे आणि एक कुशल कार्यकर्ती आहे आणि कार्यकर्त्यांच्या जीवावर कार्यकर्ती म्हणून तिचं काम निश्चित उजवं राहील. सचिन भाऊचं काम तुम्हाला मी माहिती म्हणून सांगतो. अतिशय चांगला कार्यकर्ता म्हणून तो उदयास आला. त्याच्यामागे बैलगाडा मालक चालक संघटना सगळी उभी राहिली. अगदी खासदार आढळरावांपासून तो या बैलगाडा संघटनेचं काम करतो आणि सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहतो. शरददादांचा तो अतिशय जवळचा सहकारी तो पहिल्यापासून राहिलेला आहे आणि त्याचं काम चांगलं असल्यामुळं त्याचे वडील नामदेव शेठ घोलप, रोकडी आज सगळे ज्येष्ठ मंडळी त्याच्याबरोबर आहेत. शिवाय ह्या सगळ्या परिसरातील अनेक व्यक्ती ज्येष्ठ मंडळी आम्हाला स्वीकारलेलं आहे. आम्ही जरी तरुण असले हे दोन्ही कार्यकर्ते तरी माझ्यापेक्षा ज्येष्ठांनीसुद्धा या दोन्ही तरुण कार्यकर्त्यांना खूप मनापासून स्वीकारलेलं आहे. विजय निश्चित आहे. मोठ्या फरकाने आम्ही विजयी होऊ अशी अपेक्षा या मतदारसंघात सध्या तरी आहे. दररोज निवडणूक बदलेल. एक दिवस पारडं जड कदाचित असेल समोरच्या उमेदवारांचं, परंतु या मतदारसंघात मनसेचे उमेदवार उभे आहेत, भाजपचे 3 उमेदवार उभे आहेत, शिवाय आमचेही 3 उमेदवार उभे आहेत. आमच्या धनुष्यबाणाला निश्चित उजवी मिळेल, मतदारांकडून मिळेल, आपल्या सगळ्या चॅनलकडून मिळेल. आपण सर्व पाहतात. आपण नक्कीच वाणीसाहेब या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष घालून योग्य असं विवेचन कराल अशी अपेक्षा मी वाणीसाहेब आपल्याकडून करणार आहे. भानुविलास गाडवे आमदार शरद सोनवणे यांचे मास्टर माइंड आहेत. शरददादा सोनवणे यांचं एवढं काम चांगलं असतानाही जिल्हा परिषदेला उमेदवार आयात करावा लागला. त्याचं कारण असं आहे, धनंजय भाऊंची उमेदवारी होती. नंतर मी अनिल शेठ तांबेंच्या सीमाताई तांबेंनाही पुढे केलेलं होतं. परंतु या सगळ्या प्रकारात आमच्या उतुरकरांचं असं म्हणणं होतं की पलीकडच्या मतदारसंघात आमची थोडी ताकद कमी आहे. अक्षदाचं माहेर तिकडचं आहे. पलीकडच्या मतदारसंघात आम्हाला ताकद मिळवायची असेल तर अक्षदाला आपल्याकडं घेऊन तिला आपल्या धनुष्यबाणाच्या चित्रावर उभं केलं तर आपली निश्चित ताकद वाढेल आणि ओतूर हे कधी राष्ट्रवादीच्या घड्याळाबरोबर राहिलेलं नाही. अगदी बाळासाहेब दांगटांच्या निवडणुकीपासून गेल्या 20 वर्ष 25 वर्ष कधीही घड्याळाबरोबर राहिलेलं नाही. मधल्या काळात मोहितदादांच्या बरोबर ही सगळी मंडळी गेली, त्यावेळेला फाटाफूट होती म्हणून हे सगळं झालं ना. अन्यथा शिवसेना ही ओतूर आणि परिसरात ही नेहमी 1 नंबरला राहिलेली आहे आणि त्याच्या जीवावर आम्ही तिच्याबरोबर निवडणूक लढवत आहोत. मला सांगा, भानुविलास गाडवे यांचं काय फक्त ओतूर स्पीच नाही, संपूर्ण तालुका आहे. शरददादा सोनवणे यांना जुन्नर तालुक्यातील 8ही जिल्हा परिषद जिंकायच्या आहेत. त्यांच्या होम पिचमध्ये बंडखोरी झालेली आपल्याला पाहायला मिळते. काल मयूर पवार यांचा जो मेळावा झाला तो खूप मोठा झाला. पिंपळवंडीमध्ये मंगेश काकडेंना शिवसेनेमध्ये घेऊन शरददादांची चूक झाली असं वाटतंय? असं वाटत नाही, परंतु मयूर पवारकडं स्वतःची ताकद होती, मोठा मित्रपरिवार होता, याचाही विचार होता. परंतु ऐन वेळेला माऊली शेठ खंडागळे म्हटले, व मला जर तिकडं तिकीट तुम्ही शिवसेनेत घेणार असाल तर मंगेश काकडेंना तिकीट द्यावी लागेल. शिवाय खालचे जीवन शिंदे आणि आमचा जयसिंग पोटेही म्हणाला की मंगेश अण्णा जर उभे राहत असतील तर आम्ही खाली दोघे उभे राहायला तयार आहोत. एखाद्या प्रमुख माणसाला एखादा निर्णय घ्यायचा असेल त्याच्यावर फार मोठी जबाबदारी असते, त्याला गुणही असतात आणि त्याच्याकडे दोषही येतात. ऐन वेळेला असा निर्णय घ्यावा लागला. एका बाजूला जर मंगेशला उमेदवारी नाही दिली तर माऊली शेठ खंडागळे धनुष्यबाणाकडे येत नाहीत आणि मंगेशला उमेदवारी नाही दिली तर खालचे 2 उमेदवार उभे राहत नाहीत. अशा प्राप्त परिस्थितीमध्ये मयूर पवारला डावं लावं लागलं. अतिशय चांगला उमदा कार्यकर्ता,
तरुण कार्यकर्ता, त्याच्यामागं मोठी फौज कार्यकर्त्यांची असताना सुद्धा त्याला डावलावं लागलं, परंतु त्याला पर्याय नव्हता. हा निर्णय घेतलेला योग्य आहे असं मला वाटतं. झाली ही निवडणूक झाली तरी ती मैत्रीपूर्ण लढत असेल. दोघंही शरददादांचे आणि शिवसेनेचेच कार्यकर्ते होतील. जे विजयी मयूर पवार झाले तरी आपलेच. मंगेशांना काकडे यांना शिवसेनेत घेऊन त्यांचा पराभव झाला तरी ते आपलेच. नक्की आपले. आता ओतूरमध्ये सरपंच मॅडम समोरून जिल्हा परिषदेला आहेत. ओतूरमधल्या मोहित डामालेंची तुम्हाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष विधानसभेपासून मदत होते. ओतूरच्या कचऱ्याचा प्रश्न सुटत नाही. बरोबर आहे. कचऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही ग्राउंड पाहिलं होतं. सार्वजनिक डोमेवाडीच्या लोकांनी विरोध केला. मेंगळवाडीला ग्राउंड पाहिलं होतं, तिथेही विरोध झाला. परंतु आता त्या कचऱ्याचं विघटन करण्याचा प्रयत्न खरं तर या सगळ्या प्रकारात चालू आहे. चांगलं काम खरं तर मोहितदादांनी या टीमनी केलेलं आहे. म्हणजे त्यांचा प्रयत्न चालू आहे आणि आता पाणी शुद्धीकरणाचंही काम मार्गी लागतं आहे. माझ्या माहितीप्रमाणे कचऱ्याचा प्रश्न निश्चित मार्गी लावू. माझ्या काळात मी सरपंच असताना स्वतः ट्रॅक्टर या जिल्ह्यातला पहिला घेतला आणि तिथं प्लॅस्टिक वेगळं करून तो कचऱ्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. हे तर खरं ग्रामपंचायतीने स्वतःच्या आरोग्यासाठी, स्वतःच्या हितासाठी चांगलं काम करणं गरजेचं आहे आणि हे देशात होणं गरजेचं आहे. प्लॅस्टिक प्रदूषण फार मोठं आहे. तर निवडणुका लागल्या की सगळी मंडळी आश्वासनं देतात. तुमचं हे एक आश्वासन समजायचं, जर 5 वर्षात मार्गी लागलं नाही तर पुढच्या वेळेला मतदारांकडे मतं मागायला जाणार नाही. आमच्याकडे गायरान जमीन उपलब्ध आहे. अशा गायरान जमिनीमध्ये निश्चित आम्ही तो प्रकल्प नेऊ आणि ते करून दाखवू. झालं नाही तर आम्ही माघार घेऊ. आमची पुढची कारकीर्द संपेल असं आम्हाला वाटतं. ओतूरमध्ये एक मोठा दवाखान्याची इमारत बांधलेली आहे. अजूनही त्याचं उद्घाटन होत नाही. लोकार्पण सोहळा प्रतीक्षेमध्ये आहे. नेमकं अडलं कुठं? सत्तेमधले पदाधिकारी होते. मोहित शेठ होते, खाली लुट्या भाऊ होता म्हणजे आपला विशाल सभापती होते, पालकमंत्री अजितदादा होते. खरं तर यांच्या माध्यमातून, शरददादांच्या माध्यमातून हे झालं. कदाचित या नेत्यांच्या आग्रहामुळं व आम्हाला काही फोकस मिळेल का, आम्हाला तिथं काही क्रेडिट मिळेल का, अशा वादात ते राहिलेलं आहे. खूप मोठी आणि चांगली इमारत याची रुग्णालयाची उभी राहिलेली आहे. अतिशय चांगल्या सुविधा तिथं मिळतील अशीच आमची अपेक्षा ओतूरकरांची होती. कारण या भागामध्ये आदिवासी भाग मोठा आहे. मोठ्या ठाकरवाड्या आहेत, आदिवासी बराचसा मोठा इकडं मड, पारगाव, कोपरं, मांडव, मुथळण्यापासून हा सगळा आदिवासी भाग येतो. गरीब लोक आहेत आणि अशा गरीब लोकांची सोय खरं तर रुग्णालयामुळे होणार आहे. लवकरात लवकर त्याचं उद्घाटन व्हावं अशी माझी अपेक्षा आहे. मी साधा कार्यकर्ता आहे. आता मला सांगा, आमदार शरददादा सोनवणे यांना गरिबांबद्दल प्रचंड कळवळा आहे. तुमच्या गटामधील आदिवासी गोरगरीब लोक मोठ्या प्रमाणात आहे. तुमच्या ओतूरमधून जे बसस्थानक आहे, लोकांना गावी जावं लागतं, त्या बसस्थानकाची पावसाळ्यामध्ये प्रचंड दुर्दशा होते. तो विषय मार्गी लागेल? तो विषय मार्गी लावण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. त्या ठिकाणी नेमकं जे स्टँड झालं त्यावेळेला ते खड्ड्यात होतं. जमीन होती, त्या जमिनीच्या बाजूला ते स्टँड करण्यात आलं. त्याचा भरावा करण्यात आला नाही. बाहेरच्या बाजूला पाणी काढण्याचा लोकांचा थोडासा विरोध होता. परंतु आता भुयारी गटर मार्ग केलेला आहे. लवकरच त्या ठिकाणी त्या पाण्याचं लेवल काढून स्टँडमधलं पाणी कसं बाहेर जाईल याचा विचार करून ते पाणी बाहेर काढावं लागेल आणि हे आमच्या विचाराधीन आहे. आम्ही त्याचा पाठपुरावा करतो. नक्की शरदांच्या माध्यमातून, या सत्तेच्या माध्यमातून तो ते करण्याचा प्रयत्न करू. कायम मुरुम टाकला जातो, कायम तिथं गाळ होतो. वाणीसाहेब, तुम्ही आले की तुम्ही त्याच्यावर बोलता आणि मग आम्हाला अवास्तव असतं. वास्तव आहे, हे नाकारत नाही आम्ही. ओतूरकरांनी हे कधी नाकारलेलं नाही आणि वैयक्तिक कार्यकर्ता म्हणून मला दृष्टी असल्यामुळं, व्हिजन असल्यामुळं मी हे कधी नाकारत नाही. स्टँडचाही प्रस्ताव दिलेला आहे. जुन्नरचं जसं स्टँड त्यांनी आता पैसे मंजूर झालेत, तसा ओतूरचाही प्रस्ताव आपल्या विचाराधीन आहे. आता तुम्ही मगाशी म्हणाले आमचं काम चांगलं आहे, मतदार आम्हाला स्वीकारणार आहे. आता समोरच्यांना नाकारावं असं आपण म्हणणार नाही किंवा म्हणायचं काही कारण पण नाही. मतदारांनी तुम्हालाच का स्वीकारावं? तुम्ही जनतेला काय आव्हान कराल? प्रश्न अवघड आहे, परंतु उत्तर पण सोपं आहे. जे शिवसैनिकांच्या माध्यमातून काम झाले सेवाभावी, ते आजपर्यंत इतर कोणाच्याही माध्यमातून होत नाही असं लोकांच्या मनामध्ये आहे. आणि अशा वेळेला लोक आम्हाला नक्की स्वीकारतील. चळवळीची कार्यकर्ती आहे, उमेदवार चांगले आहेत आणि मग त्यांच्या माध्यमातून काम करणं आम्हाला योग्य राहील. अक्षदाच्या मिस्टरांना गेले 10-15 वर्षाचा अतुल बेनकेच्या हाताखाली काम करण्याचा अनुभव आहे.
आणि त्या अनुभवाच्या जोरावर अनेक कामं त्यांनी त्यावेळेला मार्ग लावलेली आहेत. PA म्हणून कदाचित तो आमच्या शिवसेनेला फायदा होईल, तो आमच्या उमेदवाराला फायदा होईल. हे दोन्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक चांगली कामं करू शकतील. आणि आमच्यासारखे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत, शरददादांसारखी माणसं आहेत की जे हे सगळी कामं करून आणतील आणि करावीत अशी अपेक्षा आहे. विचार बदलले तर काही करू शकत नाही, परंतु करावीत अशी अपेक्षा आहे. बरं, तुम्ही काय सांगाल? आता तुम्ही या परिसरामध्ये 12 महिने 24 तास असता, तरुणांचा संच मोठ्या प्रमाणात आहे, आमदार शरददादा सोनवणे यांची ताकद आहे, भानुविलास गाडवेंसारखं एक मातबर नेतृत्व तुमच्या पाठीशी आहे. विजयाची गणितं कशी मांडाल? जय शिवराय. आज प्रथमतः मी शरददादा सोनवणे आणि सर्व शिवसैनिकांचे आणि ओतूरमधील भानुमामा असतील, धनुभाऊ असतील, रामदास शेठ असतील, तसेच आमचे ओतूरमधील पदाधिकारी असतील, या सर्वांनी प्रथमतः मला म्हणजे जी उमेदवारीसाठी माझ्या नावाची शिफारस केली त्याबद्दल मी प्रथमतः आमच्या सर्व सहकाऱ्यांचं आभार मानतो. तसेच ह्या माझ्याकडं पंचायत समिती गणामध्ये 4 गावे आहेत. रोकडी हे माझं गाव आहे, ओतूर ही माझी कर्मभूमी आहे, डुंबरवाडी आणि खांबोडी इथे माझा वावर असतो. मी बैलगाडा क्षेत्राच्या माध्यमातून तसेच सामाजिक कार्याच्या माध्यमातून प्रत्येकाच्या सुखदुःखात कायम हजर असणारा, तसेच आमचे वडील नामदेव शेठ पोपट घोलप यांचं पण या सर्व सामाजिक क्षेत्रात मोठं योगदान आहे. तसंच आमचं कुटुंब असतील, आमचे रोकडीतील ग्रामस्थ असतील, आमचा पाहुणे मंडळी, मित्रपरिवार हा सर्व माझ्यासोबत आहे. ओतूरमधील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी यांनी मला स्वीकारून माझ्याबरोबर एक मला ताकद देण्याचं काम केलेलं आहे. आणि सर्व आज माझ्यासोबत पदाधिकारी आणि सर्व शिवसेना एकमुखी, तसेच या जुन्नर तालुक्याचे आमदार शरददादा माझ्या पाठीमागे उभे असल्यामुळे हा विजय निश्चित आहे असं मला वाटतं. आता मला सांगा, तुम्हाला नाद आहे बैलगाड्याचा, तुमचे मित्रवर्ग खूप आहे व्यवसायाच्या माध्यमातून, बैलगाडा शौकीनांचा, बैलगाडा मालकांचा, तुमच्या व्यवसाय बंधूंचा किंवा तुमच्या मित्रवर्गाचा कसा प्रतिसाद मिळतो आहे? प्रचाराची रंगत, प्रचाराचं नियोजन कसं सुरू आहे आणि वाडी वस्तीवर प्रतिसाद कसा मिळतो? प्रथमतः मी तुम्हाला सांगू इच्छितो की माझा मित्रपरिवार आज एकमुखाने माझ्या पाठीमागे उभा आहे. आणि प्रचाराचं म्हटलं तर आमच्या ओतूर गावात, तसेच ओतूर गाव आणि बारावाड्यांमध्ये सर्व जो आदिवासी समाज असेल किंवा इतर प्रत्र समाज असेल, मी प्रत्येकाच्या घरी जाऊन प्रत्येकाशी असं मी आम्ही पक्षाने आमच्या कोणती मीटिंग लावलेली नाही किंवा कुठेही कोणाला एकत्र केलेलं नाही. डोर टू डोर प्रत्येकाच्या म्हणजे मोठ्याच्या पण घरी आणि गरिबांच्याही घरी प्रत्येकाच्या दारात जाऊन आपल्याला मतरूपी आशीर्वाद घ्यायचा आहे. म्हणून मी आणि माझे सर्व सहकारी शिवसैनिक आम्ही सर्वजण बैलगाडा प्रेमी असतील तर सर्वजण आम्ही प्रयत्न करतो आहे, जो तो त्याच्या पद्धतीने आम्हा उमेदवारांना विजयी करण्यासाठी आज प्रत्यक्षात रस्त्यावर उतरलेला आहे आणि सर्वांनी एकमुखी पाठिंबा आम्हाला दर्शविलेला आहे. जुन्नर तालुक्यातील 8ही जिल्हा परिषदेचे गट आम्ही जिंकणार अशा प्रकारची भूमिका आमदार शरददादा सोनवणे यांची जरी असली तरी ओतूर गट ते सहज जिंकू शकतात हे सांगण्यासाठी भविष्य करायची गरज नाही, कारण या मतदारसंघामध्ये अनेक अदृश्य हातांची त्यांना मदत होणार आहे. या पंचायत समितीच्या गणामध्ये काही मातब्बर मंडळी आहेत, त्यांना त्यांच्या संस्थांमध्ये आमदार शरददादा सोनवणे यांनी मदत केलेली आहे, त्यामुळे त्या मदतीची उतराई अप्रत्यक्षपणे आतून त्यांना होणार आहे. मगाशी भानुविलास गाडवे म्हणाले आम्हाला काही तुतारीची लोकंसुद्धा मदत करणार आहेत. आता तुतारीसोबत विधानसभेला कोण होतं, शरददादाला विधानसभेला कोणी आतल्या हाताने मदत केली, ही सगळी मदत ओतूरच्या या 3ही उमेदवारांना मिळणार आहे. ह्या निवडणुकीमध्ये विजयाच्या अक्षता मांडे या दोन्ही उमेदवारांच्या डोक्यावर निश्चित पडतील, आपण अशी अपेक्षा करूया. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, ओतूर. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या,
शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.